नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 9व्या म्हणजे धनु राशीच्या या जून 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे. तर यामध्ये सांगितलेलं जे भविष्य कथन आहे हे आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असतं. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपण अवश्य पहा. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण ठेवू शकता काटेकोर लक्ष आणि करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. म्हणजेच या एकाच व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेणार आहोत मासिक व दैनंदिन राशी भविष्याची. तर शुभ परिणाम वाढवणारे या महिन्यातले कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. आणि हो मंडळी, आपली राशी म्हणजेच आपले गुणधर्म, करिअर, शिक्षण तसेच नक्षत्र याविषयी संपूर्ण सखोल माहितीचा व्हिडिओ व करिअर आणि उच्च शिक्षण यामध्ये कुंडली कसं मार्गदर्शन करते याही माहितीचा व्हिडिओ आपण नुकताच प्रकाशित केलेला आहे आपल्या चॅनलमध्ये. या दोन्ही व्हिडिओंची आणि काही महत्त्वपूर्ण व्हिडिओंची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. अवश्य ते व्हिडिओ पहा आणि जाणून घ्या स्वतःच्या स्वव्यक्तिमत्वाबद्दल. चला तर मग आजच्या या भागामध्ये माहिती करून घेऊया जून महिना कसा राहणार आहे आपल्या धनुराशीसाठी. आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे रवी. हा महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कुंडलीच्या 6व्या स्थानातून व त्यानंतर कुंडलीच्या 7व्या स्थानातून घरातून गोचर भ्रमण करणार आहे. त्यामुळे महिन्याचा जो पहिला पंधरवडा आहे हा नोकरदार मंडळींना शुभ परिणाम देणारा आणि परिणाम वाढवणारा सुद्धा राहील. आपल्या नोकरीच्या ठिकाणी विशेष करून सरकारी अधिकारी वर्गाला याचा विशेष लाभ अनुभवता येईल कोणत्या ना कोणत्या मार्गाने. तर इतर ऑर्गनायझेशनमध्ये वरिष्ठ हुद्द्यावर कार्यरत असलेल्या मंडळींना सुद्धा काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, महत्त्वाचं मानाचं स्थान कामाच्या ठिकाणी मिळण्याची शक्यता वाढताना दिसत आहे. नोकरीमध्ये मान सन्मान, पतप्रतिष्ठा आपल्या कार्याच्या अनुषंगाने सुद्धा या काळात उत्तम रीतीने मिळताना दिसेल. तर काहींना प्रमोशन, मनासारख्या ठिकाणी हवी असलेली बदली, तर नवीन मंडळी जी नोकरी शोधतायत त्यांना मनासारख्या नोकरीचा लाभ पदरात पडायला मदत मिळेल. शिवाय मंगळ आणि गुरु या ग्रहांची साथ सुद्धा परदेश गमनाची संधी निर्माण करताना दिसत आहे. अर्थात ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरु ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल त्यांना मात्र कामाच्या ठिकाणी अचानक होणारे हे काही जे बदल आहेत हे थोडा मानसिक त्रास, त्रागा आणि ताणतणाव वाढवतील व वरिष्ठांची नाराजी सुद्धा ओढवण्याचं काम करेल. तिथे मात्र जरा आपल्याला सबुरीने आणि शांततेने घ्यावं लागणार आहे, नाहीतर आपलंच नुकसान भविष्यासाठी वर्तमानात होऊ शकतं. दुसरा पंधरवडा व्यापारी वर्गाला जास्त लाभ वाढवणारा, व्यवसाय वृद्धी करणारा आणि नवीन सरकारी कामं व्यवसायाची संदर्भातली मिळवून द्यायला मदत करणारा ठरणार आहे. कारण हाच भाग्याचा कारग्रह रवी हा दुसऱ्या पंधरवड्यात कुंडलीच्या 7व्या घरात येतो आहे. शिवाय याला साथ देणार आहे बुध ग्रह 22 जून पर्यंत याच 7व्या घरातून. त्यामुळे सरकारी वरिष्ठ अधिकारी या मंडळींशी असलेले जे काही आपले संबंध असतील, ओळखी असतील, ते या काळामध्ये आपल्या व्यवसायाला जास्त मदत करणारे ठरतील. तर काही नवीन नातेसंबंध हा व्यवसाय वाढीला एक नवीन आयाम प्राप्त करून देईल. व्यवसायाच्या वृद्धीसाठी ब्रँडिंग, ॲडव्हर्टायझिंग, नवीन कॉन्ट्रॅक्ट इत्यादी करण्यासाठी हा महिना विशेष लाभाचा राहील. तेव्हा अवश्य अशा कार्याला योग्य ती गती द्यायला, प्राधान्य द्यायला बिलकुल विसरू नका. तयार राहा आणि सज्ज व्हा. 8 जून नंतर 8व्या घरामध्ये येणारा शुक्र ग्रह आर्थिक खर्च मात्र अचानकपणे वाढवताना दिसत आहे. तेव्हा गुंतवणूक, उधारी, उसनवारी, प्रॉफिट बुकिंग अशा गोष्टींमध्ये सावधानता ठेवा आणि सावध राहून व्यवहार करा. नाहीतर चुकीचे आर्थिक व्यवहार, चुकीचे आर्थिक निर्णय आपले आर्थिक नुकसान मात्र वाढवतील. विद्यार्थी वर्गाला मंगळ ग्रहाची साथ या महिन्यात उत्तम असणार आहे. मात्र राशीला आलेला 8वा गुरु हा उच्च शिक्षण, परदेश गमन, स्पर्धा परीक्षा, कॅम्पस इंटरव्ह्यूज, योग्य करिअरची निवड यामध्ये गुरुजनांचं मात्र योग्य मार्गदर्शन घ्यायला सांगत आहे, नाहीतर फसगत होऊ शकते.
शेतजमीन, बांधकामाची जमीन, बांधलेली वास्तू अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करायला हा महिना आपल्या राशीला शुभ आहे. तरीही हे काही करणार असाल तर योग्य माहिती घेऊनच गुंतवणूक करा, घाई गडबड करू नका. जून महिन्यापासून साधारण पुढील वर्षभरासाठी राशीला येणारा 8वा गुरु हा कार्यातील विलंब आणि मनासारखी परिस्थिती यामध्ये थोडे मानसिक ताणतणाव वाढवताना दिसत आहे. त्यामुळे आपल्यामधील आत्मविश्वास सुद्धा कमी होऊ शकतो. यावर मात्र अवश्य लक्ष ठेवायचं आहे आणि नेहमीप्रमाणे कार्यातील आपला अभ्यास आणि अनुभव वाढवायचा आहे कोणतेही काम करण्यापूर्वी. तसेच श्रद्धा आणि सबुरी हे तत्व यावर्षी तरी आपल्याला लक्षात ठेवायचं सुरुवात या महिन्यापासून. विवाह आणि संतती या विषयातली योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावे लागतील. आरोग्याचा विचार केला तर ब्लड प्रेशर, रक्तदोष, हृदयविकार, पित्तविकार याबद्दल विशेष काळजी घ्या असं सांगणारा हा महिना आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे अशाच रीतीने सूक्ष्म सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दलची आम्ही पाठवलेली माहिती अवश्य समजून घ्यावी, वाचून घ्यावी आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपण हे अगदी सहज आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्यातला विचार करता आपल्या राशीला पॉवर, इलेक्ट्रॉनिक, फार्मा, बँकिंग, लॉजिस्टिक, IT, इंजिनिअरिंग, इन्फ्रा हे सेक्टर फायद्याचे राहतील. अर्थात योग्य जाणकारांचा सल्ला घेऊन इन्व्हेस्टमेंट करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना बऱ्यापैकी लाभ मिळवून देणारा असणार आहे. तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना अत्यंत शुभ राहणार आहे. तरीही कोणतंही यातलं काम करताना उतावळपणा मात्र टाळायचा आहे. तर मंडळी ही होती या जून महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण माहिती करून घेणार आहोत थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल आपल्याला या संपूर्ण महिन्याचं नियोजन करायला. महिन्याची सुरुवात जरा काळजी घ्या असं सांगत आहे 1 जून. महत्त्वाच्या व्यवहारासाठी हा काहीसा प्रतिकूल दिवस असणार आहे. तेव्हा सांभाळून आणि काळजीपूर्वक कुठलेही व्यवहार करत असाल तर ते करून घ्या. आरोग्य सांभाळा, स्वतःचं आणि कुटुंबाचं सुद्धा. मात्र कामानिमित्ताने बाहेरगावी जाण्याची संधी आली तर ती घेऊ शकता. पुढचे 7 दिवस 2 ते 8 जून नवीन कार्याचा आरंभ आणि विस्तार करण्यासाठी अत्यंत शुभ, अनुकूल प्रतिसाद देणारे दिवस असतील. कुटुंबासाठी, स्वतःसाठी महत्त्वाचे आर्थिक निर्णय किंवा काही व्यावहारिक निर्णय घ्यायचे असतील अवश्य घेऊ शकता. कामानिमित्ताने जवळपासचे प्रवासही घडतील आणि ते फायद्याचे सुद्धा राहतील. पतप्रतिष्ठा, समाजातील आणि कार्यातील मान सन्मान प्राप्तीचे अनुभव या काळामध्ये सुंदर मिळतील. 9-10 जून पुढचे 2 दिवस भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी, विक्री, गुंतवणुकीसाठी शुभ राहतील. मात्र घरगुती कारणांवरून, छोट्या मोठ्या तक्रारींवरून कुटुंबातील ताणतणाव मात्र सांभाळावे लागतील. पुढचे 2 दिवस 11-12 जून हे विद्यार्थी, गुंतवणूकदार, भांडवलदार, नोकरदार या मंडळींसाठी शुभ परिणाम आणि चांगला दिलासा देणारे राहतील. त्यामुळे महत्त्वाच्या परीक्षा, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, इंटरव्ह्यूज यासाठी अवश्य पूर्ण तयारी करा, चांगली साथ मिळेल. 13-14 जून हे पुढचे 2 दिवस मात्र आरोग्य आणि गुप्त शत्रूंच्या कारवाई तसेच विरोधक यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा देत आहे. त्यामुळे सावध राहा. 15-16 जून पुढचे 2 दिवस उद्योग, व्यवसाय, लग्न कार्य, कोर्ट कचेरीची कामं, महत्त्वाच्या चर्चा, मीटिंग्स, सिग्नेचर्स, कागदपत्रांची कामं यासाठी शुभ आणि अनुकूल राहतील. 17-18 जून हे पुढचे 2 दिवस मात्र आरोग्याच्या बाबतीत जरा काळजी घेणारे असतील. वादावादीपासून थोडं स्वतःला लांब ठेवा. मानसिक त्रास, ताणतणाव वाढतील, ते सांभाळा. उगाच धावपळ आणि लांबचे प्रवास करणार असाल तर सांभाळून घ्या. 19 ते 25 जून हे पुढचे 7 दिवस शुभ आणि लाभ वाढवणारे असतील. कार्याला भाग्याची साथ या दिवसात उत्तम मिळेल. महत्त्वाच्या कामाची सुरुवात म्हणून या दिवसात अवश्य करू शकता. तर वडिलोपार्जित कार्याला सुद्धा काही आकार द्यायचा असेल देऊ शकता. कार्याच्या संदर्भातील काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. यासाठी हे दिवस अनुकूल राहतील. तर महिन्याचे शेवटचे 2-3 दिवस हे म्हणजे 26, 27 आणि 28 ही महत्त्वाची कामं, व्यवहार, गुंतवणूक, नातेसंबंध या संदर्भातले काळजीपूर्वक निर्णय घेण्यासाठी गरजेचे राहतील. तसेच आरोग्य सुद्धा सांभाळावं लागेल. आणि हो, शेवटचे राहिलेले 2 दिवस 29-30 जून
पुन्हा एकदा नवीन कार्याच्या अनुषंगाने कामाला सुरुवात करायला आणि कामाला लागायला शुभ असतील. तर मंडळी, ही होती जून महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. तर शुभ परिणाम या महिन्यातले वाढवण्यासाठी आपल्या राशीच्या मंडळींनी या महिन्यात गुरुग्रहाची आणि माता महालक्ष्मीची साधना, उपासना, मंत्रपाठ अवश्य करायचे आहेत, वाढवायचे आहेत. यासाठी ओम गुरवे नमः हा गुरुग्रहाचा मंत्र एक माळा अवश्य पठण करा. तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 3 पाठ सुरूच ठेवा. तर मंडळी, ही होती आपल्या धनु राशीची या जून महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचण्याकरता शेअर सुद्धा करा आणि आवडला असेलच लाईक करा. मंडळी, अधिक महिना आणि पुढे येणारा चातुर्मास या निमित्ताने आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक बैठक वाढवण्याकरता आपण जी 3 पुस्तकं प्रकाशित केलीत, त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर ₹330 फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. मंडळी, हे पुस्तक आपण कोणाला भेटही देऊ शकता. तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार ₹151 फोन पे करून आपण ऑर्डर करू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा पुस्तक आपण ₹151 फोन पे करून मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तर मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, तर विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं अप्रतिम असं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, अशी बरीच यंत्र आपण मागवू शकता. त्यामध्ये अजून आहे ते म्हणजे मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख. हे मागवायचं असेल, ऑर्डर करायचं असेल, तत्पूर्वी व्हॉट्सअप मेसेज करून त्याविषयी माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीप पात्र सुद्धा आपण ऑर्डर करू शकता. माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. पुन्हा एकदा आठवण करतो, माझी राशी आणि माझं नक्षत्र माहिती करून घेतल्यास आपल्याला काय बरं कळतं, तर आपलं व्यक्तिमत्व, आपलं करिअर, आपले आरोग्य या संदर्भात कोणती काळजी घ्यावी, कोणती दिशा आपल्यासाठी उत्तम राहील करिअरची आणि उच्च शिक्षणाची समजायला खूप सुंदर मदत मिळते. आपल्यालाही तशी माहिती घ्यायची असेल तर पुन्हा आठवण करून घेतो, त्या संदर्भातले व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा दिलेले आहे. अवश्य हे व्हिडिओ पाहू शकता. तर मंडळी, हा संपूर्ण जून महिना आपल्या राशीला आनंदाचा, उत्साहाचा, भरभराटीचा, आरोग्याचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये धनु राशीनंतर येते ती म्हणजे मकर राशी. या संदर्भातली माहिती घेण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या चॅनलला भेट द्या, अवश्य भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभ आहे. धन्यवाद.